मकर संक्रांती निमित्त महाराष्ट्रात पतंग उडवण्याची परंपरा आहे। लोक एकमेकाला तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात। कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील संक्रांत निमित्त आपल्या घरी पतंगबाजीचा आनंद घेतला। त्याबरोबरच त्यांनी आपल्या मतदारसंघातील तमाम जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक राम कदम, माजी जिल्हा परिषद सभापती फकीरराव मुंढे आणि कार्यकर्ते उपस्थित होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, कळमनुरी। मकर संक्रांतीच्या सर्व जनतेस तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। मकर संक्रांतीच्या आपल्याला सर्वजणांना शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मकर संक्रांत म्हणलं की पतंग उडवण्याचा दिवस, आणि हा आम्ही जो पतंग आमचा जो चढवलेला आहे तो कट्टर हिंदुत्ववादी पतंग आम्ही चढवलेला आहे। महायुतीचा पतंग हा चढवलेला आहे। येणाऱ्या 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेची जी निवडणूक लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की जे राहिलेली काँग्रेस, जी राहिलेली राष्ट्रवादी आणि जी उभाटा आहे त्याचा पतंग हा महायुतीचा हिंदुत्ववादी विचाराचा पतंग, त्यांना पतंग त्यांचा काटल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा निर्धार आम्ही आज मकर संक्रांतीच्या दिवशी केलेला आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।